Hello everyone, I am telling a small story. The name was Magical Flour Mill, means जादूची पिठाची गिरणी. एकदा एका लहानशा शांत गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, रात्रंदिवस राबायचा, पण तरीही त्याच्या कुटुंबाला पुरेसं अन्न मिळत नव्हतं. पण रामू खूप चांगला होता. कधी कोणाला काही हवं असेल तर स्वतः उपाशी राहूनसुद्धा तो मदत करत असे. एक संध्याकाळी रामू खूप थकलेला होता. तो एका झाडाखाली बसला होता. डोळे मिटून थोडा विचार करत होता. तेवढ्यात एक झगमगती खार त्याच्यासमोर आली. ती खार बोलली, रामू, तुझं चांगुलपण देवाला जाणवलं आहे. आज रात्री 11 वाजता गावाच्या शेवटी असलेल्या जुन्या गिरणीकडे जा आणि सांग, फिरे गिरणी, जादूची गिरणी. रामू अचंबित झाला, पण त्याने ठरवलं तो प्रयत्न कर. त्या रात्री रामू दिलेल्या वेळी त्या जुन्या धुळीने झाकलेल्या गिरणीकडे गेला. त्याने शब्द उच्चारले, फिरे गिरणी, जादूची गिरणी. आणि काय आश्चर्य, गिरणी आपोआप फिरू लागली. गिरणीतून ताजं पीठ, तांदूळ, भाजीपाला आणि अगदी सोन्याच्या नाण्यांसुद्धा बाहेर पडू लागले. रामूचा विश्वास बसत नव्हता. त्या दिवसापासून रामूने गिरणीचा वापर चांगल्या कामासाठी केला. तो स्वतःसाठी घेत असे आणि उरलेलं गावातील गरीब लोकांना वाटत असे. संपूर्ण गाव हसत खेळत जगायला लागलं. पण एक दिवस रामूचा एक शेजारी राहत होता. तो फार लोभी होता. त्याने हे सगळं पाहिलं आणि तो एका रात्री चोरून गेला आणि त्या गिरणीपाशी पोचला. पण त्याला खरी मंत्रवाक्ये माहीत नव्हती. मग त्याने मोठ्याने ओरडले, फिर चल गिरणी, दे मला सोनं. गिरणी वेड्यासारखी फिरू लागली. घरभर पीठ उडायला लागलं. भिंती, छप्पर सगळं पिठानं भरून गेलं. तो घाबरला आणि शेवटी गिरणीसमोर गुडघे टेकून माफी मागितली. शेवटी रामूने मात्र गिरणीचा वापर नेहमी प्रेम आणि मदतीसाठी केला. गावात भरपूर अन्न, समाधान आणि शांतता होती आणि ती खार पुन्हा कधीच दिसली. या गोष्टीत आपल्याला असा संदेश भेटतो की प्रामाणिकपणाचं फळ नेहमी गोड असतं, पण लोभाचं शेवट वाईटच होतं. थँक्यू.